जेवण भरपूर झालं मस्त. आज बर्थडे होता मंदीच्या पोरीचा. तिकडे गेले जेवण करून आले. शेव होत पाणीपुरी भेळपुरी शेवपुरी खायला बी लय होत. मस्त वाढदिवस केला बी बिचारनं. पैसे बिशे येले. समृद्धी वावर गेला त्यांचं. पैसा पाणी भरपूर आहे म्हणून करते पार्ट्या फिरट्या. मोठे मोठे लोक बोलेल होते. मोठे मोठे साहेब येल होते चांगले. तिथे का भारी पार्ट्या झाल्या. जर पण बाहेर गेलो ओळख पाळख होती. चांगल्या चांगल्या बाया होत्या. तिच्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम लय मोठा होता बाई. सगळं एकत्रच केलं होते ना. भारी झालं पण बाकी काही असं जेवण लय भारी होतं. मग लय पोट भरलं बाई. कोणाला कशाचं ना आपल्याला पोटच जेवण घ्यायचं आणि झोपून राहायचं. म्हणून ते आज सकाळी जाईल मी परत तुला भेटायला. ऐक बाई ग कोणाच्या दारा वाजराल का शेजारचं काय कोण कधी येत निम्या रात्री येडत जाते. कोणी काय माहिती. मरू मा दार वाजराल काय दरवाजा कोण आहे. बापरे 12 वाजले. कोण आहे. होय होय काय असं हा ये बे जने भाऊजी तुम्ही अरे पाय मध्ये घ्या. आणि काय झालं तुम्हाला पडे काय पुढं हा दारू पिला खा बे बाबा. ए बाबा दारू बिरू पिऊन आले का तुम्ही. मला एक सांगा ओ भाऊजी झोपू बी पण नका तिथं. तुम्ही दारू पिले काय हा काऊन. आज तुमच्या घरी एवढा भारी कार्यक्रम होता तुम्ही कुशाल दारू पिऊन आले. मंदावणी काय पार्टी भेटे कोणाच्या घरी तुमच्या. हो मला कास काय माहित नाही. हा बाई आणि तिथं म्हणे मानावर गाडीवर जायले म्हणे. कोणाचं नाव तो नवरा गाडीवर गेला. अहो मंदावणीचं पण नवरा आहे तुम्ही ध्यान आहे का. आपण दोघांची वहिनी मग घरात पागल बिगल झाला का रे बाबा. जना भाऊजी तुम्ही दारू पिला असले माझ्या घरी नका याचो बरं. वहिनी मला सांगा अहो तुमच्या घरी एवढी मोठी पार्टी असताना मोठे मोठे लोक येईल किती इज्जत घालता हो तुमच्या मंदावणीची. कोणाची मंदावणीची तुमची काय इज्जत घालू मी. तुमच्या पोराचा बर्थडे असून तुम्ही बर्थडेला नव्हते आज. हा हाय कडे वाटत तुम्ही कुठे बर्थडे. अहो माझ्या घरी येईल तुम्ही तुमच्या घरी नाही. हे माझ्या घरी हात नकलो मला. दारुडे बिवडे असेच राहते. यांचा परपंच आहे ना वाऱ्यावर राहतो. मला जेवण दे. यालाच म्हणजे दारुडा परपंच वाऱ्यावर. वहिनी मला करून दे. काय करून दे. आज मला करायचंय काय पोटभर करायचंय मला. तुम्ही ठिकाणार आहे का. तुमच्या घरी जाऊन करा काय करायचं ते. नाही मला वहिनी तुमच्या सोबत करायचं. बरं मानाव काय सांगा बरं. मला फक्त वहिनी मानाव सांग काय. तुम्हाला जर दारू पेल तुम्हाला तुमचं घर कळणार ना. मग मी कसं कळते वहिनी म्हणून. घर कळणार तुम्हाला. बकोळा वहिनी बकोळा वहिनी. आता बरं ठिकाणार आले मग बकोळा वहिनी घरात बसले तुम्ही. मला या तुमच्या बॉडीवर कळत बकोळा वहिनी. बॉडी गिडे मला काही करू तुम्ही. तुमची बायको गंज तब्येत शिर ना तिकडं. वहिनी मला करायचं. भाऊजी तुम्ही दारू पेले आपण माझ्याजवळ अजिबात यायचं नाही. वहिनी तुला भारी करून देते मला करायचं. भाऊजी हो भाऊजी पागल बिगल झाले काय. मानावर घरी नाही चला चला ना माग चल. काय चला माग मला करायचं वहिनी. भाऊजी तुम्ही काही येडे झाले काय. मला करायचं नाही काय दारुड्याचे धंदे लावले बाय नाही. बरं मला आजचे दिवसच करून द्या. हा बा तुमचं लय वेळ झालं बरं. तुम्ही दारू पिऊन येत होते पण दारात बसत होते. आज तुम्ही डायरेक्ट घरात घुसले. नाही मला वहिनी आज करायचं. भाऊजी ऐका ना भाऊजी आजची दिवस तुमची दारू उतरूच करे ना तर माझ्या घरात झोपा लागला असतं. पण नाही मला पाहिजे करून द्या मग मी झोप. काय करून मला करायचं. भाऊजी ऐका बरं तुम्ही. वहिनी ऐका जना भाऊजी मला आज करायचं. काय चाललं आजचे दिवस करून द्या वहिनी लय भारी करून द्या तुम्ही. भाऊजी ऐका हो जना भाऊजी. जेवढ्या कांडीच्या पवय तिकडं दारू ढोसून लोकांच्या घरात घुसते बाई. लोकांना लाज आहे का काही. पालथा उलथा पाडा येतं माझ्या घरात येऊन. हा वहिनी तुला स्वतःची बायको तिला मोकळं सोडून लोकांची माणसं घेऊन बसत ती. बाकोळा वहिनी एवढं मोठी ती पाहुणे रावळे घेऊन बसली. हा बाय दारू रुपये माझ्या घरात घुसला. भाऊजी आबा तुम्हाला जर नीट बसायचं असलं बसा नाही तुमच्या घर निघून जा. वहिनी कुठे कुठे गेली कडे. हे मला चालणार नाही बरं का असं. कुठे
उठा मग तुम्ही. उठा, मी इकडे पाय त्याला. उठा, हात द्या. उठून बसायचं. भाऊजी मी ना दणकटाने बघा दुधाचा बुक्का घाल. वहीन तुम्ही मला मारू आले. हा, जा ना भाऊजीला. तुमच्या बायकोला नसून मारला अजून. मला मारू आले तुम्ही. मग काय लांब. मग माल करून द्या. काय करून द्या? तुम नवरा घर नाही तुम्ही सांगितलं मला आज मला आज करून दे. हा बा मी जसं तुमच्या नावाला तुम्ही करून द्यायचं ना मला काय अडचण करून द्यायला बेवड्याला. आणि तुम्ही शेजारी. मला फक्त आजची दिवस करून दे. भाऊजी नीट राहा का तुम्ही. मी काय नावरेवाने रोज रोज नाही मागणार वहिनी तुम्हाला. मला एक सांगा, तुम्ही दारू पेलचे नाटक करू राहिले का तुम्हाला दारू चढेले? मी लय पिलो आज मला लय टेन्शन. काय टेन्शन आहे मला सांग. मी रात्री माझ्या बायकोला म्हणलं आज सारे पाहुणे झोपेले मला करून देते नाही करून दिलं. रात्रीच्या 2 वाजता उठलो होतो. मग मी तुला लय विनंत्या केल्या गपचित पण तिनं मी तुला मागच्या खोलीत नेलं तरी तिनं करून नाही दिलं. मग तुम्हाला लाज आहे का काही घरात पाहुणे? मला आज तुम्ही करून दे. का रोज ते धंदे राहते काय? मला आज करायचं. एवढे गांडीचे खाते आपले काही बिन बाहेर ताण देते काही. हो भाऊजी सोडा तुम्ही जन भाऊजी. आपण मी बुक टाके ना. चला काय चाला? नाही नाही मी नाही आलं काय पुढे. मी का बायको नाही तुमची. चल निघा इथून. मला आजची दिवस तुम्ही निघा बरं इथून. करू नाही मी निघा. निघा करून द्या. निघा तुमच्या घर निघा. ऐका होईल माझ्या घरात जर आणलं लय मारे ना. पैसे घ्या. पहिले बाहेर. थांब पैसे पहिले बाहेर. पैसे बाहेर म्हणलं ना. पहिले वाकाचे बाहेर बसायचे. नाही चला मी तुम्हाला पहिले बाहेर काढेन. माणसं जमा करून पैसे घ्या पण मला करून द्या. कायचे पैसे घ्या? करायचे. मला करायचं नाही. मला पैसे ला तुम्ही निघा बरं. तुम्ही सकाळी दारू उतरले की माय घरी मग दाखव तुम्हाला. काय कुठे चाल करून दे माग. मग काय करून देऊ? हा तुम्ही सोडावर मला. खुर्चीवर बसून करायचं का? काय करायचं बसून? देते की नाही वहिनी करू? हा भाऊजी फक्त आजचे दिवस तुम्ही दारू पेली म्हणून. जर सकाळी तुम्हाला थोडं दाखिलं मग पहा आजचे दिवस आवड घ्या करून. काढा कपडे. ऐकलं भाऊजी? हाच ना भाऊजी. सोडा भाऊजी. सोडा हो तुम्ही. वहिनी लय भारी वाटलो. तुम्ही लय बोलू नका भाऊजी मला. वहिनी लय भारी वाटलो. ऐका ना भाऊजी. ऐक ऐक भाऊजी. भाऊजी असं दारू पिऊन ठोके का शेजारी पाजारी पाहता ना असं काही बी नाही. वहिनी मला 10 रुपये नाही माहिती. दारू पिऊन ठोकलं तर बाई आज मानावर कधीच नाही दारू मला. माझी आली वहिनी. वहिनी किती पैसे देऊ मी तुम्हाला? मला लागत पैसे मला सोडा. वहिनी अजून आलं. चांगल्या मला अजून आलं वहिनी. मग काय ऐकायलाच नाही. बाहेर पुढं पहिले निघा बसून आता. बस ना आता निघा ना. खबर आता का माग घर बसायचं काय? तुम्ही पहिले तू निघा. थांबा निघा. अजून एकदा नाही आता नाही. येत तुम्ही निघा निघा निघा. आजी कधी यायचं निघा. अजून एकदा नाही आता नाही. रानाचं बरं गेलं ग बाई. नाही तर म्हणलं राहते मी एवढे घाबरले. म्हणलं रात्री येतच काढतो काय कोण. बापरे माझा सारा राडा करून तुला ते आवरा लागला. मी चाललो. वहिनी वहिनी घेतलं करून मी जाणारच नाही. मी ती लगवेला उठान ना तावा जरी मी तिला मला काढून देते काय. बस सांगितलं मी तुला जेवढं लागेल तेवढं पैसे दे. वहिनी बकुळा वहिनी अजून एकदा द्या ना करून. वहिनी मी तर झोपण आता. वहिनी काय करावं. वहिनी वहिनी झोपले का? त्याचा आवाज नाही ना तरी. आता काय करा घरी जातो.
चप्पल कोणती आता? अरे वहिनी, कोण नेऊन घाली ना आपल्याला तर सुधरा ना आता. जातोच कसं गेलं का? कायच वैताग आणला होता बाई एवढ्या ना. दार काय बाजू राहिलं, खिडक्या काय बाजू राहिलं, अवघड झालं बाई. हे मंदीचं नवरा एवढा दारू पितो मला माहित नव्हतं बाई. आज पहिल्यांदा पाहिला मी बी एवढा वाणाचा. चांगल्या लोकांच्या घरात घुसतो बाई बिया दारू पिऊन. बरं झालं बाई मानावर याच्या आधी मी त्याला काढून दिलं. मानावर जर याला पाहिलं ना आता परत मला त्या मंदी संग मैत्रीच नाही करून द्यायचं, जायचं नाही म्हणून मंदीच्या घरी. माणूस बाई इकडे गेला काय माहिती, परत नको यायला. चाल दार वाजतो बाई दाना दाना. घेते दार लावून आता. येणार तर नाही ना पण गेला असं जात मग. चपला बाई, चपला तर मानावरच घालून गेले, ते चपला इथंच पडेल भाई. कारण दारोडे पागलच राहते पण.